श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपण जाणून घेणार आहोत गुरुचरित्र मधला अध्याय 18वा वाचण्याचे काय फायदे आहे. श्री गुरुचरित्राचा 18वा अध्याय वाचल्याने भक्ताला संपत्ती आणि ऐश्वर्याचा लाभ होतो आणि आपल्या घरातील दारिद्र्य कायमचे नाहीसे होते. या अध्यायाचे मुख्य फायदे काय आहेत तर हा अध्याय वाचल्यामुळे आर्थिक भरभराट. या अध्यायात श्री गुरूंनी एका पण अत्यंत गरीब आणि निस्मीन भक्त असलेल्या ब्राह्मणाला कसे धनधान्य आणि संपत्ती प्राप्त करून दिली याचे वर्णन केलेले आहे. संकट निवारण. पारायणामुळे घरातील गरिबी दूर होऊन लक्ष्मीचे आगमन होते असा भाविकांचा दृढ विश्वास आहे. तीर्थक्षेत्राचे फळ. या अध्यायात पंचगंगा आणि वरुणा संगम, ज्याला दक्षिण वाराणसी म्हटले जाते, तेथील पवित्र संगमाचे महात्म्य सांगितले गेले आहे. हे वाचन केल्याने प्रयाग आणि कुरुक्षेत्राला भेट दिल्याचे पुण्य मिळते. सद्गुरूंचा आशीर्वाद. भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन गुरु कृपा प्राप्त होते. आता हे अध्याय वाचायचे नियम काय आहे. अध्याय वाचताना तुमचे मन शुद्ध आणि एकाग्र असावे. वाचनापूर्वी स्वच्छ स्नान करावे. ग्रंथाची जागा नेहमी पवित्र व स्वच्छ असावी. गुरुचरित्राचे पारायण करण्याची विधी कशी आहे तर श्री गुरुचरित्राचा 18वा अध्यायाचे पठण करण्यासाठी किंवा संपूर्ण पारायणाचे पठण करण्यासाठी विधी खालीलप्रमाणे आहे. नित्य पठण विधी कशा आहेत. पवित्रता म्हणजे सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करावी. आसन आणि दिशा. देवाघरासमोर पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून लोकरीच्या किंवा कुशाच्या आसनावर बसावे. देवता पूजन. सर्वप्रथम गणपती बाप्पांना, कुलदेवता आणि भगवान दत्तात्रय किंवा श्री गुरु यांच्या प्रतिमेला नमस्कार करावा. त्यांना दिवाला आणि अगरबत्ती फुल वाहावे. संकल्प. तर हातात थोडे पाणी घेऊन माझ्या घरातील दारिद्र्य दूर व्हावे आणि सुख समृद्धी लाभो असा मनात संकल्प करावा आणि ते पाणी जमिनीवर सोडावे. शांत चित्त. पूर्ण श्रद्धा आणि एकाग्रतेने अध्यायाचे वाचन करावे. वाचन करताना मध्येच उठू नये किंवा कोणाशीही बोलू नये. आरती. वाचन पूर्ण झाल्यावर श्री गुरूंची किंवा दत्तात्रयांची आरती करावी. नैवेद्य. तुम्ही साखर किंवा पेढा दाखवावा. तसेच गुरुचरित्राचा 18व्या अध्यायाच्या पठणासोबत तुम्ही खालील मंत्रही जोडू शकतात. तर पठणापूर्वी किंवा पठणानंतर कोणते मंत्र म्हणायचे आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. श्री गुरूंचा मुख्य मंत्र म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. त्यानंतर तारक मंत्र. संकट निवारण्यासाठी तारक मंत्रही दिला. ओम नमो भगवते दत्तात्रेया स्मृतगामिने स्थापनावधूताय स्वाहा. संकल्प सिद्धीसाठी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तसेच विशेष दत्त सेवा आणि नियम काय. जर तुम्ही 21 किंवा 41 दिवसाचे अनुष्ठान करत असाल तर या सेवा अवश्य कराव्यात. दिव्यांची सेवा. वाचन सुरू असताना गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा सतत चालू असावा. नैवेद्य. रोज भगवान दत्तात्रेयांना खडी साखर, पेढा किंवा गाईच्या दुधाचा नैवेद्य दाखवावा. गरजूंना मदत करावी. अनुष्ठानाच्या शेवटच्या दिवशी किमान एका गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला अन्नदान करावे. औदुंबर वृक्षाची सेवा. शक्य असल्यास जवळच्या दत्त मंदिरात जाऊन औदुंबर वृक्षाला पाणी घालावे आणि 7 प्रदक्षिणा माराव्या. तर या काळात जर तुम्हाला सुतक पडले असेल तर त्याचे नियम काय आहे. गुरुचरित्र पठण करताना जर तुम्हाला घरात सुतक किंवा घरात कोणाचा जन्म झाला, मृत्यू झाला असेल तर त्या संदर्भात काही अत्यंत कडक नियम आहेत. अनुष्ठान सुरू करण्यापूर्वी सुतक असल्या जर तुम्ही 18व्या अध्यायाचे वाचन किंवा 21 किंवा 41 दिवसाचे अनुष्ठान सुरू करणार असाल तर त्याच दरम्यान घरात सुतक आले तर अनुष्ठान सुरू करू नये. सुतक पूर्णपणे संपल्यानंतर आणि घराचे शुद्धीकरण म्हणजे गोमूत्र शिंपडून झाल्यावरच नवीन अनुष्ठान सुरू करावे. अनुष्ठान चालू असताना जर मध्येच सुतक आलं तर जर तुमचे काही दिवसाचे वाचन पूर्ण झाले आणि मध्येच घरात कोणाचा जन्म किंवा मृत्यू झाला तर वाचन त्वरित थांबवावे. सुतकाच्या काळात गुरुचरित्र ग्रंथाला स्पर्श करणे आणि दिवा लावणे पूर्णपणे निषिद्ध आहे. संकल्प पूर्ण कसा करावा मग. सुतकाचे दिवस, मृत्यूचे 10 ते 13 दिवस किंवा जन्माचे सोयरे संपल्यानंतर घराचे शुद्धीकरण करावे आणि त्यानंतर दिवस पुढे चालू ठेवून अनुष्ठान पूर्ण करावे. सुतकाचा कालावधी कसा असतो तर
कोणाचं मृत्यूचे सूतक कसे आहे तर हे सामान्यतः जवळच्या नातेवाईकांच्या मृत्यूनंतर 10 ते 13 दिवस पाळले जाते. 13व्या दिवशी विधी झाल्यावर घराचे शुद्धीकरण झाल्यावर ग्रंथ वाचनाला सुरुवात करावी. जन्माचे सूतक कसे आहे? घरात मूल जन्माला आल्यास 10 दिवस सोहेरे पाळले जाते. 11व्या दिवशी शुद्धीकरण झाल्यावर वाचन करता येते. बाळाच्या आईला 1.25 महिना धार्मिक कार्याची बंदी असते, पण घरातील इतर सदस्य 11व्या दिवशी वाचन करू शकतात. मानसिक जप करू शकतात. सुखाच्या काळात तुम्ही ग्रंथाला स्पर्श करू शकत नाही किंवा मुखाने मोठ्याने पोथी वाचू शकत नाही. परंतु तुम्ही मनातल्या मनात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर किंवा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप ही तुम्ही करू शकता. तर अध्यायाची विधी कशा प्रकारे आहे? तुम्हाला पूर्वतयारी काय करावी लागेल? सकाळी 6 ते 10च्या दरम्यान पठण करणे सर्वोत्तम मानले जाते. संध्याकाळी करायचे असल्यास प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्तानंतरच करावे. आसन पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून लोकरीच्या किंवा कुशाच्या आसनावर बसावे. पोथीची जागा गुरुचरित्र ग्रंथ थेट जमिनीवर ठेवू नये. समोर चौरंग किंवा पाटावर लाल वस्त्र ठेवून त्यावर ग्रंथ ठेवावा. पूजा विधी दीप प्रज्वलन करा. ग्रंथाच्या उजव्या बाजूला गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. हा दिवा वाचन संपेपर्यंत चालू राहिला पाहिजे. पंचोपचार पूजा श्रीगुरूंची प्रतिमा आणि ग्रंथ यांना हळद कुंकू अक्षदा आणि फुल वावेत, अगरबत्ती दाखवावी. तर मुख्य संकल्प कसा करायचा? हातात थोडे पाणी घ्यायचे. अक्षदा घेऊन मनात पुढील प्रमाणे संकल्प करा. मी तुमचं नाव, माझे घरातील दारिद्र्य, दुःख आणि आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात आणि सुख समृद्धी लाभावी म्हणून आज श्री गुरुचरित्राच्या 18व्या अध्यायाचे पठण करत आहे. श्री गुरु माझी सेवा स्वीकार करत असे म्हणून हातातील पाणी जमिनीवर सोडावे. पठणाची सुरुवात कशी करायची? वाचन सुरू करण्यापूर्वी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा 11 वेळा जप करावा. त्यानंतर पूर्ण शांत चित्ताने घाई न करता 18व्या अध्यायाचे प्रकट किंवा मनातल्या मनात वाचन करावे. वाचन करताना शब्दांचे उच्चार स्पष्ट असावेत. मध्येच उठू नये किंवा कोणाशी बोलू नये. समाप्ती कशी? अध्याय संपल्यानंतर ग्रंथाला मनोभावे नमस्कार करावा. भगवान दत्तात्रेयांना खडीसाखर, पेढा किंवा दुधाचा नैवेद्य दाखवा. दत्त महाराजांची आरती करावी आणि वाचनात काही चूक झाली असल्यास क्षमा मागावी. तर आता हा विधी जर तुम्हाला 21 दिवस करायचा असेल तर काय करावे? तर 5 सोप्या टप्प्यात तुम्हाला 21 दिवसाची पद्धत समजून सांगितली आहे. सुरुवात कशी करायची हे अनुष्ठान तुम्ही कोणत्याही गुरुवारी, पौर्णिमेला किंवा दत्त जयंतीला सुरू करणे अत्यंत उत्तम मानले जाते. सुरू करण्यापूर्वी पंचांग पाहून शुभ मुहूर्त किंवा चांगली वेळच निवडावी. 21 दिवसाचा रोजचा एकच वेळ. रोज पठणाची वेळ ठरवून घ्या. रोज सकाळी 7 वाजता रोज त्याच वेळी वाचायला बसायचं. एकच जागा रोज त्याच आसनावर आणि त्याच ठिकाणी बसून वाचन करावे. जागा बदलू नये. रोज एक वेळा वाचा. रोज संकल्प करून 18वा अध्याय एक वेळा संपूर्ण वाचा. 21 दिवसाची कडक नियम काय? तामसी भोजन वर्ज म्हणजे 21 दिवस घरात मांस, मासे, अंडी, कांदा, लसूण खाणे पूर्णपणे बंद करावे. व्यसनमुक्ती दारू, तंबाखू किंवा इतर कोणत्याही व्यसनापासून पूर्णपणे दूर राहावे. ब्रह्मचर्य अनुष्ठानाच्या काळात पूर्ण ब्रह्मचर्याचे पालन करावे. परनिंदा टाळावी म्हणजे कोणाबद्दल वाईट बोलू नये, खोटे बोलू नये आणि वादविवाद टाळावे. शेवटच्या 21व्या दिवशी काय करायचं? तर 21व्या दिवशी नेहमीप्रमाणे अध्याय वाचून झाल्यावर अनुष्ठानाची समाप्ती होते. या दिवशी भगवान दत्तात्रेयांना विशेष नैवेद्य, उदाहरणार्थ तुम्ही शिरा किंवा पुरणपोळी दाखवा. कृतज्ञता म्हणून किमान एका ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान करावे किंवा शिदा द्यावा. म्हणजे तांदूळ, डाळ, तूप काहीही तुम्ही दान करू शकता. या प्रकारे तुम्ही 18व्या अध्यायाचं वाचन करू शकता. श्री स्वामी समर्थ.